नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. भैरवी म्हणते, या बाईला मी अपॉइंट केलंय कामासाठी. हे ऐकून अशोक मामांना मात्र मोठा धक्का बसलेला असतो. भैरवी तिला विचारू लागते, क्या नाम बताया था? त्यावर ती म्हणते, अभी नाम बताई किधर है, हम अपना इंट्रोडक्शन खुद ही दे देते हैं. आणि ती तिचं नाव सांगू लागते. हमरा नाम पंखुडी खनैयालाल मिश्रा है, यहाँ की नई केअरटेकर है हम. हे ऐकून अशोक मामा म्हणतात, बापरे, म्हणजे आता फुलराणीच्या ऐवजी ही घरात येणार? सगळेजण आश्चर्याने तिच्याकडे बघू लागतात. तेवढ्यात भैरवी म्हणते, ए चल तू पटकन जेवण बनवायला घे. त्यावर ती म्हणते, त्यावर भैरवी म्हणते, खाना बनाव, सबको भूक लगी आहे. त्यावर ती म्हणते, हां जी, आणि ती स्वयंपाक बनवण्यासाठी निघते. तेवढ्यात अशोक मामा तिला थांबून म्हणतात, एक मिनिट. काय, प्रत्येकाच्या घरामध्ये जेवण बनवण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. ते पुढे म्हणू लागतात, आपल्या मराठी माणसात सुद्धा भांडणं होतात. आमटीत गूळ जास्त घालायचा की साखर जास्त घालायची. पंखुडीला मात्र काही समजत नसतं आणि ती अशोक मामांना विचारू लागते, बेसिन किधर आहे? त्यावर ते विचारतात, काय? त्यावर ती म्हणते, बेसिन किधर आहे, हमको थूकने का है. त्यावर अशोक मामा म्हणतात, बेसिन में जाके ऐसा पचकन थूकने का नहीं, समझा? बेसिन घान होता है, लाल लाल होता है, धोएगा कौन? छोटे छोटे बच्चों पर क्या असर होएगा? आणि ते म्हणतात, शिस्त म्हणजे शिस्त. त्यावर ती म्हणते, जी साहब, आणि ती पान गिळून घेते. हे बघून अशोक मामा तिच्याकडे बघू लागतात आणि म्हणतात, पान गिळला? तेवढ्यात भैरवी तिला म्हणते, तुम खडी क्यों हो, जाओ. त्यावर ती म्हणते, अभी कहा जाए, अभी तो हम आए. त्यावर अशोक मामा म्हणतात, हे बघ. त्यावर भैरवी म्हणते, एक दिवस ट्राय करायला काय हरकत आहे? त्यावर मामा म्हणतात, चालणार नाही. भैरवी तिला म्हणतात, सुनिये, आप बर्तन झाडू पोछा. त्यावर पंखुडी म्हणते, सब करेगा मॅडम, हमारा नाम पंखुडी है, यू जादू की छडिया घुमाएंगे और सारा काम तमाम कर देंगे. आणि जाता जाता ती टेबलवरचं सामान खाली पाडून जाते. त्यावर अशोक मामा म्हणतात, आपलं काम तमाम करणार ही नक्की. पंखुडी किचनमध्ये येऊन भांडे घासू लागते. भांड्यांचा आवाज ऐकून अशोक मामा तिथे येतात आणि तिला म्हणतात, अरे कितने जोर से आपटती है भांडे, टोचा आ जाएगा ना. त्यावर पंखुडी म्हणते, तुम्हाला जो वॉचमन है ना, वो हमारे गाव का है. त्यावर मामा म्हणतात, अरे मी काय बोलतोय आणि ही काय बोलते? हमारे जौनपुर में ना 7 बहिणे है. कितने? 7 बहिणे. तेवढ्यात अशोक मामांचं लक्ष साबणाकडे जातं आणि ते म्हणतात, अरे वो साबण, इतना कायकू, अरे खाने का है का वो साबण? पण ती अशोक मामांच्या बोलण्याकडे लक्ष न देता तिचं सुरू करते, हमारे बड़े बहन का ना बिहा वही गवा, और हमारी छोटी बहन बीमारे बिचारी, और तीसरी बहन का हाथ में फटाका फूट गवा. कहा बताए हम आपको, अरे इतना दर्द हुआ, इतना दर्द हुआ. हे ऐकून अशोक मामा म्हणतात, अरे हिची भलतीकडेच तार लागलेली दिसते. तेवढ्यात तिथे अनिश येतो आणि अशोक मामांना म्हणू लागतो, बाबा एक मिनिट, मी करतो. आणि तिला म्हणतो, आप वो रहने दीजिए ना, पहले खाना बनाओ, बच्चों को भूख लगी है. त्यावर पंखुडी म्हणते, हाय दैया, घर में दुई दुई औरत होके किसी को खाना बनाना नहीं आवत है. त्यावर अशोक मामा म्हणतात, अरे तभी तो बुलाया ना तुमको इधर. त्यावर ती म्हणते, अरे आप क्या बुलाओगे हमको, हमारे गांव में हमारे ताऊजी ने हमको ऐसन बुलाया कि पूरा गाव जमा हुई गवा था. त्यावर अशोक मामा अनिशला म्हणतात, हे सॅम्पल कुठून आणलंय देव जाणे. आणि अशोक मामा तिथून निघून जातात. अनिश म्हणतो, आप वो रहने दीजिए, मैं कर लेता हूँ. आणि अनिश स्वतः भांडे घासू लागतो. इकडे रियांश संयमीला फोन करतो आणि म्हणतो, हॅलो सॅम, जरा खाली ये ना, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. त्यावर संयमी खाली येऊन त्याला विचारते, रेयांश बोल ना, काय झालं? रेयांश जेव्हा संयमीकडे बघतो तेव्हा तो तिला विचारू लागतो, हे काय केलं आहे केसांचं? हे असंच राहणार आहे आता? त्यावर संयमी म्हणते, नाही, इझिली वॉशेबल आहे, म्हणजे हे आपण परत परत ट्राय करू शकतो. म्हणजे रेड, ब्लू, येल्लो, ग्रीन, ऑरेंज, मी सगळं ट्राय करणार आहे. रेयांश म्हणतो, सॅम मला थोडं इम्पॉर्टंट बोलायचं आहे तुझ्याशी. त्यावर ती म्हणते, बोल ना. रेयांश काय झालं आहे, तू एवढा ऑकवर्ड का होतोयस? नवीन एक्झिबिशन आहे का, तुला पैसे हवेत? त्यावर तो म्हणतो, नाही पैसे नाही. त्यावर ती विचारते, मग काही प्रॉब्लेम आहे का? त्यावर तो म्हणतो, प्रॉब्लेम आहे, पण इट्स नॉट अबाउट मी, इट्स अबाउट यू.
त्यावर ती म्हणते इट्स अबाउट मी. माझा काय प्रॉब्लेम आहे आता. रेयांशला कसं सांगावं हे समजत नसतं आणि तो तिला म्हणतो सॅम हे बघ, तू त्या प्रियाच्या नादाला नको लागूस. त्यावर संयमी विचारते का. त्यावर तो म्हणतो मी ना तिला आता फोनवर बोलताना ऐकलंय. आय डोंट नो कोणाशी बोलत होती, पण ती तुझ्याबद्दल बोलत होती आणि ती फारशी बरं बोलत नव्हती. आणि तो म्हणतो सॅम तू नको नादी लागूस तिच्या. ऐक ना, मला ना ओव्हरऑल चांगल्या वाईब्स नाही येते. त्यावर संयमी विचारते मग तू का फोटोशूट केलंस तिच्याबरोबर आणि तूही नको करूस ना मॉडेलिंग मग. त्यावर रेयांश म्हणतो अगं प्रोफेशनल आणि पर्सनल वेगळं असतं, तू तिच्या ग्रुपसोबत नको बाहेर जाऊस ऐक. त्यावर ती विचारते पण का. त्यावर तो म्हणतो ती मुलं नाही आहेत आपल्यासारखी. संयमी विचारते आपल्यासारखी म्हणजे. त्यावर रेयांश म्हणतो आपल्यासारखी म्हणजे नॉर्मल मिडल क्लास. त्यावर ती म्हणते ओ हॅलो, मिडल क्लास मी नाही आहे आणि मला व्हायचं पण नाही आहे, कळलं ना. आणि ती म्हणते रियांश थोडा आपल्या वयासारखा वाग ना, तू काय असं आजोबांसारखं वागायला लागला आहेस. त्यावर तो म्हणतो हे बघ, माझ्याबद्दल काय करायचं त्याबद्दल आपण नंतर बोलू. हे सारखं लेट नाईट आणि पार्टीज करणं धिस इज नॉट रिअल लाईफ. त्यावर ती म्हणते धिस इज द रिअल लाईफ. त्यावर रेयांश म्हणतो त्यासाठी पण पैसे लागतात. त्यावर संयमी म्हणते रेयांश काय सारखे पैसे पैसे करत असतो, तुला कळतंय का तू किती बोर होत चालला आहेस. त्यावर रेयांश म्हणतो तुला ते बोर वाटतंय कारण तुझ्या फन या गोष्टीच्या डेफिनेशन बदलत चाललं आहे. त्यावर संयमी म्हणते हां, माझ्या फन या गोष्टीची डेफिनेशन बदलत चालली आहे आणि तुला एक सांगते की तू माझ्या लेवलचा नाही आहेस. त्यावर तो म्हणतो लेव्हल, हे कुठले शब्द अचानक तुझ्या तोंडात आलेत सॅम. आणि हा काय फेक ॲटिट्यूड कॅरी करतेस, धिस इज नॉट यू. सॅम प्लीज थोडी ग्राउंडेड राहा प्लीज. त्यावर संयमी म्हणते ए रियांश प्लीज बोर नको करूस यार. त्यावर तो म्हणतो सॅम मी फक्त सावध करतोय दॅट्स इट. त्यावर ती म्हणते सावध नाही, जलस आहेस तू जलस. प्रीने तुला बोलवलं नाही ना तिच्या स्पेशल पार्टीला, म्हणून राग येतोय रे तुला. पण त्यांनाही कळालं कोण कूल आहे आणि कोण लेम येते. आणि रेयांश तू लेम आहेस. त्यावर तो म्हणतो लेम लेम, एवढाच लेम होतो मग का मदत केलीस मला 10,000ची. त्यावर संयमी म्हणते चुकलंच रे माझं, दे मला माझे पैसे परत दे. त्यावर रेयांश म्हणतो एक्सक्यूज मी, ते पैसे तुझे नव्हतेच मुळात आणि उगाच आईजीच्या जीवावर पायजी होऊ नकोस. त्यावर ती म्हणते मला समजेल असं बोलशील. त्यावर तो म्हणतो तोच प्रॉब्लेम आहे ना तुझा सॅम, आणि मी तुझे पैसे देणारच आहे, कळलं. स्वतः कमील आणि स्वतः देईल. त्यावर ती म्हणते व्हेरी गुड, आय विल बी वेटिंग फॉर दॅट डे. त्यावर रियांश म्हणतो सॅम प्लीज माझा मुद्दा ऐक, त्या प्रियासोबत नको राहूस नाहीतर मेजर अडकशील. पटलं तर घे, नाहीतर लेम माणसाचं लेम ॲडवाईस म्हणून दे सोडून. आणि रेयांश तिथून निघून जातो. इकडे अशोक मामा खुर्चीवर आराम करत असतात. तेवढ्यात पंखुडी झाडू मारत तिथे येते आणि झाडू मारण्यासाठी टिपॉय ओढू लागते. अशोक मामांचे पाय टिपॉयवर असतात. ते म्हणू लागतात अरे क्या करी, क्या तंगडी तोड रही क्या मेरा, चलो चलो जल्दी से केर काढो. त्यावर ती म्हणते हुई गवा. त्यावर ते म्हणतात हुई गवा, इतनी जल्दी, केर इतका पटकन काढ्या. त्यावर ती विचारते हां. त्यावर अशोक मामा म्हणतात अरे झाडूने केर काढला की नुसती जमीन खाजवलीस. त्यावर ती म्हणते पंखुडी जादू की छडिया आहे छडिया, यू झाडू घुमाया और काम तमाम. त्यावर अशोक मामा वैतागून म्हणता अरे बापरे, ही माझी मनस शांती घालवणार बहुतेक. त्यावर पंखुडी म्हणते का अशोक बाबू, इतना सा तो घर है, इतना तो हमारे गांव का तबेला होवत है. त्यावर अशोक मामा विचारतात तुम लोग तबेले में रहते हैं क्या. त्यावर ती म्हणते का अशोक बाबू, हम क्यों तबेले में रहेंगे, हमारी गाय भैंसियाँ रहती है तबेला में. त्यावर ते म्हणते हा चल चल चल, कळलं, लवकर केर काढ चल. त्यावर ती म्हणते हुई गवा और कितना निकाले. त्यावर अशोक मामा म्हणतात हुई गवा, आणि समोर पडलेला कागद बघून अशोक मामा उठतात आणि तो कागद उचलतात. तिला दाखवून म्हणतात हुई गवा, फिर ये क्या है. त्यावर ती म्हणते उतना ही रह गवा. त्यावर अशोक मामा म्हणतात उतना ही रह गवा, देखो काम में ऐसा धांडरटपणा नहीं चाहिए, काम करना है तो ठीक करो नहीं तो गवा. हे ऐकून ती अशोक मामांकडे बघू लागते. त्यावर अशोक मामा म्हणतात पगार काट देंगा. त्यावर ती म्हणते का साहब, हमको ना बहुत काम है. आणि ती म्हणते एक काम करो ये लो, आणि ती अशोक मामांच्या हातात झाडू ठेवते.
आणि म्हणते हम जावत है. हे बघून अशोक मामा म्हणतात माझ्या हातात झाडू ठेवून गेली, ही तर कामाला कोणी कोणाला ठेवलंय. इकडे अनिश जॉबसाठी कॉलवर बोलत असतो. हो माझं M.Com झालं आहे, पण मी फारसं त्या फील्डमध्ये काही केलं नाही आहे. ठीक आहे, मी येऊन भेटतो तुम्हाला. आणि तो चेअरवर येऊन बसतो. तेवढ्यात ईशान तिथे येतो आणि विचारतो कुणाशी बोलत होतास. त्यावर अनिश म्हणतो तुला काय रे नसत्या चौकशा. त्यावर ईशान म्हणतो नाही मी असंच विचारलं. आणि तो विचारू लागतो आजोबा कधी झोपणार. त्यावर अनिश हसून म्हणतो काय रे तुला बाहेरून काही चोरून ऑर्डर करायचं आहे का. त्यावर ईशान म्हणतो नाही नाही मी फक्त विचारतोय आजोबा कधी झोपणार. त्यावर अनिश म्हणतो पोटं भरली नाहीत ना तुमची. त्यावर ईशान म्हणतो हो ना यार, ह्या दोघींना उगाच भांडल्यात फ्लॉवर आंटीशी. आणि तो म्हणतो तुला माहिती आहे काका, आज जर ती असती ना तर आपल्याला नुसता सुका भात खावा लागला नसता. आणि त्यात भैरवी माऊ आणि आजोबा एकतर एकमेकांशी तरी भांडतात, नाहीतर दुसरं कुणाशी तरी भांडतात. मला खूप भीती वाटते रे काका. पूर्वी ना असं अजिबात नव्हतं. आजोबा आमच्यावर चिडायचे पण परत विसरून पण जायचे. आता तर ना घरात टाईम बॉम्ब लावल्यासारखं वाटतंय. टाईम बॉम्ब कधी फुटेल ना सांगता येत नाही. घरात ना खूप ऑड शांतता असते काका. खूप सफोकेट होतं. तरी नशीब ह्या सगळ्यात इरा नाही आहे, नाहीतर ती पण रडत बसली असती. हे ऐकून अनिशला खूप वाईट वाटतं आणि तो ईशानचा हातात हात घेतो. ईशान म्हणतो काका मी आलोच आणि ईशान तिथून जातो. इकडे अशोक मामांना झोपलेले पाहून ईशान हळूच दबक्या पावलानं येतो आणि मोबाईल काढू लागतो. तितक्यात अशोक मामा उठतात आणि ईशानच्या मागे जाऊन उभे राहतात. ईशान मोबाईल काढतो आणि जेव्हा फिरून बघतो तर समोर आजोबा उभे असतात. त्यांना बघून त्याला काय करावं सुचत नसतं आणि तो हसू लागतो. अशोक मामा त्याला म्हणतात काय रे चोरट्या, काय करतोय, माझा मोबाईल ढापत होतास ना. त्यावर ईशान म्हणतो मी मोबाईल कशाला ढापू, चार्जिंगला लावत होतो आजोबा. त्यावर अशोक मामा म्हणतात मी चार्जिंगला लावलाय तो. त्यावर तो म्हणतो ते बटन ऑन नव्हतं ना, चालू केलं. त्यावर अशोक मामा म्हणतात बटन ऑन केलंस, लावू का एक कानामागे. तेवढ्यात ईशान जोरात ओरडतो आजोबा. त्यावर ते विचारतात काय झालं. इकडे पंखुडी फरशी पुसण्यासाठी बादलीभर पाणी फरशीवर ओतते. हे बघून अशोक मामा तिच्याजवळ जाऊन म्हणतात अगं ए म्हैस धुवायला काढलीस की काय, हे अव्वा की सव्वा पाणी क्यू वापरताय. त्यावर ईशान येऊन म्हणतो आजोबा हिंदी. त्यावर अशोक मामा म्हणतात तू गप रे. आणि ते पंखुडीला म्हणतात काहे को पाणी नासडताय तू. त्यावर पंखुडी डोकं खाजवत म्हणते काहे इतना चिल्लाते हो अंकल. त्यावर अशोक मामा म्हणतात इतना पाणी का नासाडी क्यों करताय तू. त्यावर ती म्हणते आय नासाडी ऊ का होवत है. अरे चाचा ठंड रखो ना, हमारे गाव में तो इतना पाणी. त्यावर अशोक मामा म्हणतात हे तुझ्या गावच्या कथा नंतर सांग, हे माझं घर आहे आणि इथे माझ्या नियमाप्रमाणेच वागावं लागेल. तेवढ्यात तिथे भैरवी येते आणि विचारू लागते काय चाललंय, केवढा आरडाओरडा ऐकायला येतोय. त्यावर ती म्हणते देखो ना मॅडम ये अशोक बाबू. त्यावर अशोक मामा म्हणतात ए बाबू नाही बोलणे का, बाबू नाही बोलणे का. त्यावर भैरवी म्हणते थांबा ना तुम्ही थोडं, तिचा पहिलाच दिवस आहे, शिकेल हळूहळू. त्यावर अशोक मामा म्हणतात अरे शिकेल शिकेल म्हणून कुणाकुणाला माफ करू. त्यावर ईशान विचारतो मला काही म्हणालात का तुम्ही. त्यावर अशोक मामा त्याला म्हणतात ए तू चुप रे. आणि ते पंखुडीला म्हणू लागतात हे बघा ह्या घरात पाणी वाया गेलेलं मला अजिबात चालणार नाही. शिस्त म्हणजे शिस्त. तेवढ्यात भैरवी पंखुडीला म्हणते आप जाओ ना, आप खाना बनाओ. त्यावर पंखुडी म्हणते चाचा को बोलो थोडा थंडा ले. त्यावर अशोक मामा म्हणतात ए हे तळघर कोण पुसेल आता. त्यावर भैरवी म्हणते मी पुसेल. त्यावर अशोक मामा म्हणतात तू पुसणार म्हणजे झालं, मी नक्कीच पाय घसरून पडणार, माझे 5-6 हाडं मोडणार आणि मी जाणार हॉस्पिटलमध्ये आणि तू बस इथे मस्त महाराणीसारखी. तितक्यात ईशान पटकन मामांचा मोबाईल त्याच्या खिशात टाकतो. त्यावर भैरवी म्हणते प्लीज मी हात जोडते, तुम्ही शांत बसा. आणि ती पंखुडीला म्हणते तुम जाओ और खाना बनाओ. त्यावर पंखुडी म्हणते चाचा को बोलना थोडा थंड रखो नहीं तो अटॅक बिटॅक आ जाएगा. त्यावर अशोक मामा म्हणतात हे सगळे नग माझ्याच घरात का. इकडे ईशानचे फ्रेंड्स त्याची वाट बघत असतात आणि म्हणतात अरे यार हा किती वेळ लावणार आहे अजून. तेवढ्यात ईशान तिथे येतो आणि म्हणतो ए काय लहान मुलांसारखं रडत बसता रे, अडल्टांसारखं वागायला शिक आता. त्यावर ते विचारतात म्हणजे.
त्यावर ईशान म्हणतो, म्हणजे मी आजोबांचा फोन आणलाय आता. ते बघून ते खूप खुश होतात आणि म्हणतात, पण तुला कसा मिळाला? त्यावर ईशान म्हणतो, तो घेतला रे मी. त्यावर कियान म्हणतो, पण त्यांना लागला तर? त्यावर ईशान म्हणतो, नसेल लागणार, कारण आपल्यापेक्षा जास्त ना मोठ्या माणसांना मोबाईलची गरज नसतेच. आणि आजोबांना तर 4-4 तास मोबाईलची आठवणसुद्धा येत नाही. त्यावर ते म्हणतात, मग बेस्ट आहे. त्याच्यावर आपण अडल्ट्स गेम खेळू शकतो. त्यावर ईशान म्हणतो, हो. आणि अजून एक गोष्ट, माझ्या आजोबांच्या मोबाईलला पासवर्ड बिसवर्ड नावाची गोष्ट नसते. सो आपण त्यांच्या मेलवरून लॉग इन करू. आणि ईशान कियानकडे मोबाईल देऊन म्हणतो, कर आता कुठला गेम डाउनलोड करायचा. इकडे अशोक मामा किचनमध्ये येऊन पंखुडीला विचारू लागतात, ए पंखुडी, जेवण हुआ क्या? पंखुडी कानामध्ये हेडफोन टाकून भाज्या कापत असते. अशोक मामा जवळ येऊन म्हणतात, अरे हे भाज्यांचं साधं तुला डस्टबिनमध्ये नाही टाकता येत का? आणि ते म्हणू लागतात, अरे ज्या किचन ओट्यावर अन्न सजवायचं त्याच्यावर तू घाण करून ठेवलीस. अरे पंखुडी, मैं क्या पत्थर से बात कर रहा हूँ क्या? पंखुडी कानातले हेडफोन काढून म्हणते, अरे क्या चाचा, काहे चिल्ला रहे हो? तिच्या कानातले हेडफोन बघून अशोक मामा डोक्याला हात लावतात आणि अनिशला आणि भैरवीला आवाज देऊ लागतात. अनिश तिथे येतो आणि विचारू लागतो, काय झालं बाबा? अशोक मामा म्हणतात, हे बघ, अरे 8 वाजत आले तरीही अजून भाजीच चिरते. तिकडे मुलांना भुका लागल्या. आता ही चपाती कधी करणार? भात कधी लावणार? अरे आत्तापर्यंत वाढायला घेतलं पाहिजे होतं खरं म्हणजे. त्यावर अनिश पंखुडीला आवाज देऊ लागतो, पंखुडी जी, इतना धीरे धीरे काम क्यों कर रहे हो आप? पंखुडी जी. पंखुडीला मात्र हेडफोन्समुळे काही ऐकायलाच येत नसतं. अनिश तिच्याजवळ जाऊन तिचा मोबाईल बंद करतो आणि विचारू लागतो, अरे इतना धीरे धीरे काम क्यों कर रहे हो आप? त्यावर पंखुडी म्हणते, का हुआ ससुरे, कोणू प्रॉब्लेम हुई गवा का? त्यावर अशोक मामा म्हणतात, एक मिनिट, सगळी कामं घाईघाईने करते आणि स्वयंपाक मात्र उशिरा करते. अगं एखादं भुकेनं मरल अशानं. तेवढ्यात पंखुडी दुधी भोपळा घेते. त्यावर अशोक मामा म्हणतात, अरे हा दुधी भोपळा कशाला आणला गं? घरात भेंडी आहे, गवार आहे. त्यावर भैरवी म्हणते, ती म्हणाली ती दुधी भोपळा करणार आहे. त्यावर अशोक मामा म्हणतात, असं ती म्हणाली? हे ठरवणारी ती कोण? तिला काय माहिती आहे घराची? संयमीला ॲलर्जी आहे दुधीची. हे ऐकून भैरवी डोक्याला हात लावते आणि म्हणते, ओ नो, माझ्या लक्षातच आलं नाही हे. मला माहीत होतं, मी कम्प्लिटली विसरून गेले. मी दुधी सोडून दुसऱ्या भाज्या ऑनलाईन मागायला हव्या होत्या. त्यावर अशोक मामा म्हणतात, तुला मी नंतर बघतो. आणि अशोक मामा पंखुडीला म्हणू लागतात, तू का आणलीस दुधी भाजी? तू कोण ठरवणारी हे? तुला काय माहीत घरात कुणाला काय पचतं काय नाही? अशोक मामा काय बोलतायत हे पंखुडीच्या मात्र लक्षात येत नसतं आणि ती तिच्या कामात व्यस्त असते. अशोक मामा म्हणतात, हां, तुला वेळ काढूपणा करायचा होता म्हणून तू ऑनलाईन भाज्या मागवल्यास, म्हणजे तू रिकामी मोबाईलवर गाणं ऐकण्यासाठी. म्हणजे वेळ, अन्न आणि पैसा एकत्रच वाया, नाही का? त्यावर पंखुडी म्हणते, ठीक आहे ना साहब, काहे इतना कटकट करते हो? त्यावर अशोक मामा म्हणतात, उलट तोंड करून मलाच विचारतीये. त्यावर अनिश म्हणतो, पंखुडी जी, प्लीज़ आप यहाँ से जाइए, वो रहने दीजिए. त्यावर पंखुडी म्हणते, जाइए, और ये जो दिन भर हमने काम किया है वो का फोकट में किया है? पंखुडी पैसा लिए बगैर नहीं जाएगी. त्यावर अनिश म्हणतो, पैसा चाहिए, देतो. आणि तो पंखुडीला पैसे देऊ लागतो. तेवढ्यात भैरवी येते आणि अनिशला म्हणते, अनिश एक मिनिट, आणि त्याचा हात धरून त्याला बाजूला नेते आणि म्हणते, अनिश आजच्या दिवस राहू दे ना. त्यावर अनिश म्हणतो, अगं पहिल्याच दिवशी एवढे इश्यू, पुढे जाऊन आणखी प्रॉब्लेम होतील. आणि तो पंखुडीला म्हणतो, पंखुडी जी, ये लीजिए आपके पैसे और निकलो यहाँ से. त्यावर पंखुडी म्हणते, सिर्फ 500 रुपये? ई का 500 रुपया? इतना कम पैसे में हम नहीं जाएंगे. त्यावर अनिश आणखी पैसे देतो आणि तिला जायला सांगतो. अनिश म्हणतो, मी आवरतो हे. त्यावर अशोक मामा म्हणतात, तू नको, मी आवरतो. त्यावर भैरवी विचारते, पण आता काय करणार? घरात परत बाई नाही आहे. परत घरात जेवायला काही नाही. मलाही अर्जंट मेल पाठवायचा आहे. त्यात मी परत बाहेरून मागवणार. त्यावर तुम्ही कटकट कराल. काय करू काय मी? त्यावर अशोक मामा म्हणतात, मी मेलो नाही अजून, मी स्वतः समर्थ आहे. त्यावर भैरवी विचारते, काय करणार आहात तुम्ही? त्यावर अशोक मामा म्हणतात, उकट धिरडे घावणे काहीही करेल मी. त्यावर भैरवी म्हणते, यू आर जस्ट इम्पॉसिबल. त्यावर अशोक मामा म्हणतात, तू करणारे सगळा स्वयंपाक? नाही ना, जा मग तू तुझं काम कर. आणि ते
मुलांना कुठं गेलीत बघायला सांगतात. याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.